माझं नाव विनीता आणि माझं चॅनल द फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे माझ्या इथे हळदी कुंकू आणि ह्या वेळेस आहे ना, खरं सांगते खूपच कमी दिवस आलेले होते हळदी कुंकाचे. म्हणजे ना एक 10-12 दिवसच होते. त्याच्यामुळे ना लगेच संक्रांत झाली आणि एक 5-6 दिवसांनी ना मी लगेचच आहे ना हळदी कुंकू इथे ठेवलेलं आहे. नाही तेव्हा आहे ना, म्हणजे कसं असं थोडीशी आपण तयारी वगैरे अजून करतो. पण आता ह्यावेळेस आहे ना जरा कमी तयारी झालेली आहे माझी. कारण की मी दरवर्षी हळदी-कुंकवाला कसं गेम वगैरे ठेवते आणि मग ते गेम खेळताना कसं थोडंसं असं मी गिफ्ट पण आणत असते बायकांसाठी जिंकल्यानंतर. तर मग ह्यावेळेस आहे ना मला आहे ना तसं काही करता नाही आलं. फक्त आता इथे आहे ना मी डेकोरेशन वगैरे करते कारण की मी सामान वगैरे आणायला गेली तर त्या दिवशी मार्केट पण बंद होतं आणि मग नंतरून मला काही जमलंच नाही परत जायला. त्याच्यामुळे मग थोडंफारच आहे ना मी ह्यावेळेस डेकोरेशन फुलांचं जास्त करते आणि पतंग आणि ते मागच्या वर्षीचेच काही होते आणि काही ह्यावेळेस थोडेसे नवीन आणलेले होते. तर आता इथे बाहेर आहे ना मी ह्यावेळेस वेगळं काहीतरी असं नावाचं केलं आणि तिथेच आहे ना फुलांचं डेकोरेशन ते केलेलं आहे मी. फुलं तर माहिती आहे तुम्हाला मी पिंपरी मार्केटमध्ये जाऊन सकाळीच फुलं घेऊन आलेली होती. फुलांचं आहे ना फार मला म्हणजे फुलं फार आवडतात हे माहितीच आहे तुम्हाला. सो मग आता फुलांचं तिथे डेकोरेशन केलं आणि रांगोळी आणि ते बाहेर थोडीशीच काढणार होते मी. कारण की काय होतं बायका जेव्हा येतात तेव्हा मग ते साडीला वगैरे लागून आहे ना, तिथली रांगोळी खराब होते म्हणून आहे ना, ह्यावेळेस म्हटलं थोडीशी रांगोळी आपण कमीच काढूया आणि फुलांची वगैरे करूया. म्हणजे फूल कसं थोडेसे विस्कटले तरी पण आपण परत ठेवू शकतोय. तसं रांगोळीचं कसं पायाला वगैरे पण लागते म्हणून मग आता इथे रुची काय ना, ते नाव आणि पतंग चिटकवत होती आणि पूर्ण डेकोरेशन मी तुम्हाला दाखवते. तर आता आहे ना सगळं काही आवरून झाले. मी तुम्हाला आहे ना डेकोरेशन दाखवणारच आहे. पण सगळ्यात पहिली मी तयार झालेली आहे. तर बघू शकता आज छानपैकी अशी ना ब्ल्यू माहेश्वरी घातली आहे मी. माहेश्वरीचं प्रेम माझं कधीच कमी होणार नाही. तर मस्त अशी घातलेली आहे आणि तयार झालेली आहे. गजरा लावायचा आहे अजून. तर आता गजरा लावून घेते आणि कशी वाटली म्हणजे मी कशी तयार झाली नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि आता आहे ना तयार तर झालेली आहे मी आणि देवीला सगळ्यात पहिले ना वाण देत असते मी. तर आता सगळ्यात पहिले देवीला वाण देऊन घेते. देवबत्ती पण माझी झालेली आहे. तर बायका येतील कारण की 6:30 वाजलेलेच आहे. चला आता मी ना मग सारखी सारखी पडते कारण की ना मला ना घाम येतो एवढ्यात थंडीमध्ये. म्हणजे थंडी तर एवढी नाही आहे पण तरी पण त्याच्यामध्ये नळ सारखी पडते. ठीक आहे चला आता ना पहिले ना मस्त असं ताट पण रेडी आणि वाण काय घेतले मी ह्यावेळेस ते पण दाखवते मी तुम्हाला. चला ते सगळ्यात पहिले आता इथे ना मी देवीला वाण देऊन घेते. म्हणजे आपल्या घरातली जी कुलस्वामिनी आहे सगळ्यात पहिले त्यांना वाण देणार आहे मी आणि त्याच्यानंतर आता बघू शकता इथे मी वाणासाठी काय आणलेलं आहे. तर हा आहे चौरंग. म्हटलं कसं चौरंग पूजा घरामध्ये आपल्याला आपण म्हणजे वापरू शकतो पूजेसाठी वगैरे म्हणून. तर हे घेतलेलं आहे. तर आता इथे बघू शकता रुचिका तिची नेल पेंट दाखवतीये. तर चला आता इथे ना सगळं काही म्हणजे पूजा वगैरे करून झालेलं आहे. देवीला वाण देऊन झालेलं आहे. आता तुम्हाला मी डेकोरेशन दाखवते. तर सगळ्यात पहिले तुम्ही बघितलंच इथे ना मी छान असं आहे ना नावाचं म्हणजे वेगळं काहीतरी विनिताचे हळदी-कुंकू असं केलेलं आहे आणि तिथं छान असं फुलं म्हणजे निशिगंधाची फुलं इतका छान वास येत होता ना, खूपच छान आणि मग केळीची पानं अशी ठेवलेली तर ते छान वाटत होतं. त्याच्यानंतर उंबरठ्याचं पूजन पण करून घेतलेलं होतं, हळदीचं लेपन आणि ते. तर बघू शकता दिवे ते पण छान लावून घेतलेलं होतं मी आणि त्याच्यानंतर इथं थोडंफार मी डेकोरेशन केलेलं आहे. ताटामध्ये ना आपलं जे अलंकार आहेत तर ते ठेवलेले आहे. थोडंसं तिळगूळ, छोटंसं पतंग हे असं काही आहे ना छानपैकी नाही ते ठेवलेलं आहे. तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलं मी इथं जास्त काही असं केलेलं नाही आहे. कारण की मग ते खराब होतं म्हणून. आणि बघू शकतात असं चौकटीला आहे ना मी दाराच्या तर अशी छोटेसं पतंगाची मला माळ भेटली. इतकी छान आहे ना आणि ती कापडी आहे. तर ती अशी खराब पण होणार नाही. तर मग ती दोन्ही साईडला मी इथे लावलेली आहे. तर बघू शकता बाहेरचं व्ह्यू आहे ना असं दिसतोय म्हणजे असं मी डेकोरेशन केलेलं आहे आणि इथं हंड्याचा वापर केलेला आहे मी डेकोरेशनसाठी. त्याच्यानंतर घरात आल्यानंतर पण इथे छान असं आहे ना कोपऱ्यामध्ये आहे ना फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे मी आणि निशिगंधाचा वास आहे ना खरं सांगते इतका प्रसन्न देऊन जात होता ना म्हणजे वास इतका छान येत होता आणि अजून भारी वाटत होतं मला खरं सांगते. निशिगंधा इतकं आहे ना प्रचंड आवडतात म्हणजे सगळीच फुलं फार आवडतात. तर चला आता दुसऱ्या कॉर्नरला आहे ना मी तिथे ना
थोडीशी रांगोळी वगैरे काढलेली आहे. म्हणजे आपली कसं तांदूळ आणि गव्हाचं आणि त्यात पण आहे ना हळदी कुंकाचं आहे ना मी असं मला छान भेटलं होतं त्याच्यावर नथ वगैरे आहे. सो मग ते ठेवून दिलेलं आहे मी इथे बघू शकता तुम्ही आणि खण. तर असं छोटीशी मी इथं रांगोळी काढलेली होती आणि त्याच नंतर इकडं सुपाची. तर आता इथे सुपाला आहे ना मी पहिले कलर देऊन घेतलेला होता आणि त्याच्यावर आहे ना मी जी सेम आज साडी घातलेली आहे ना त्याच कलरची मी इथे ना ती बाई चिटकवलेली होती आणि थोडीशी अशी फुलाची रांगोळी काढली होती बस. आणि हे पतंग मी ह्यावेळेस नवीन आणलेले होते. मग ते ना अशी भिंतीला रुचिकाने लावलेले होते आणि हे मागच्या वर्षीचेच आहे पतंग. सो मग मी हे इथे चिटकवून दिलेले होते म्हणजे असं लावलेले होते तर ते खूप छान दिसतात खरं. त्याच्यानंतर ह्या साईडला पण आहे ना या फ्रेम आहेत. ह्यावेळेस नवीनच लावलेले आहे. याची जर लिंक तुम्हाला हवी असली तर नक्की मला कमेंट्स करा. छानपैकी ना 6 आलेल्या आहेत त्या फ्रेम. खूप छान वाटतं खरं. घराचं लुकच बदललेलं आहे. तर इथे 2 लावलेले आहे मी आणि समोरच्या भिंतीला 2 बाकीच्या ठेवल्यात मी सगळ्यांनी लावले म्हणजे मी. आणि इथे छान असं आहे ना डेकोरेशन केलेलं आहे मी फुलांचं. तर बघू शकता तुम्ही आणि त्याच नंतर टेबल. तर आता टेबलवर मी ना आपलं ताट हळदी कुंकाचं तर ते तयार केलेलं आहे. सगळं तयार केलं मी आणि माझ्या एक लक्षात आलं की मी याच्यात खायचं जे पान आहे सो तेच ठेवलेलं नाही आहे. पण आता थोड्या वेळाने ना ठेवेल मी ते आणि असं फुल लूक आहे हॉलचा म्हणजे सजवलेला हळदी कुंकासाठी. तर कसं वाटलं हळदी कुंकासाठी मी जे हॉल सजवलेला आहे ते नक्की मला कमेंट्स करून सांगा. तर चला आता थोड्या वेळाने ना बायका पण यायला सुरुवात होईलच. मी 7चा टायमिंग दिलेला होता बायकांसाठी. सो येतीलच आणि ह्यावेळेस काय गेम ठेवलेला आहे तो पण मी सांगतेच तुम्हाला. तर आता इथे ना म्हणजे बायका आलेल्या आहेत आता. आता तू ते हे झालेलं ते मॉइश्चरायझर लावलेलं नाहीच खेळताना कस काय त्या हाताने खेळा ना. दुनियाला लावलं घाम येत असणार आहे हाताला. दुसरा गेम देऊ का तुम्हाला? खेळता त्यांना नाही तुम्हीच तुम्ही खेळा तुम्ही खेळा. मी त्यांना दुसरा देते. तर आता हा जो गेम आहे ना हा अर्ध्या मिनिटामध्येच खेळायचा आणि एका हातानेच खेळायचा आहे. तर इथे ना बांगड्या ठेवलेल्या आहेत आणि सेफ्टी पिना ठेवलेल्या आहेत. तर सेफ्टी पिना आहे ना पहिले ओपन करायची, ती बांगडीमध्ये घालायची आणि परत ती बंद करायची आणि हे सगळं काही एका हातानेच करायचं आहे आणि अर्ध्या मिनिटामध्ये म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं. पिन पण छोटा आहेत ना मोठ्यापेक्षा होते ह्याच्यातच छोट्यातच मजा येणार. हा मोठी कशी लगेच जाईल ना लगेच जाईल आणि लावता येणार ना पटकन. झालं 1 सेकंड राहिलं 1 सेकंड झालं. काहीच केलं ते निसटते ना माझं ते काढते. आणि हा आहे दुसरा गेम. ताटामध्ये मी तांदूळ घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला आहे ना म्हणजे आता हे एका हातानेच करायचं होतं. दोन्ही ना बांगड्या ठेवायच्या आणि त्या बांगड्यांवर आहे ना कॉईन ठेवायचा. सो हे पण आहे ना अर्ध्या मिनिटामध्येच करायचं होतं. तर छान होता हा पण गेम. खरं बायकांनी ना खरं सांगते एन्जॉय केलेलं आहे सुरुवातीलाच म्हणजे ह्या दोघींनी पण. तर चला आता यांना आहे ना दोघींना पण आहे ना छान असं हळदी कुंकू देऊन घेते मी. आणि ह्यावेळेस कसं माझ्याकडनं आहे ना गिफ्ट ठेवल्या गेले नाहीतर आहे ना अजून मज्जा येते खरं. आणि ह्यावेळेस आहे ना हळदी कुंकाला आहे ना मी ना म्हणजे हळदी कुंकू देत असते ना तर असं बाटलीमध्ये किंवा असं पाऊचमध्ये असं वेगवेगळं देत असते. तर ह्यावेळेचं ना खरंच खूप सुंदर होतं 2 बाटल्यांमध्ये. तर ते तुम्हाला आहे ना दाखवायचं खरं लक्षातच नाही माझ्या. तर चला आता बायका येतच जात आहेत आणि छानपैकी ना असा गेम खेळता आहे आणि खरंच एन्जॉय करतो. म्हणजे हा एवढा एक दिवस असतो मस्त आपलं एन्जॉय करण्यासाठी. तर चला. बांगडी घालायची हां बांगडी घालायची लावायची. झालं आता दुसरं. करायला घ्यायची पटापटा. या सगळ्या करायच्या अर्ध्या मिनिटामध्ये. हां झालं. झाला आता बघू तुम्ही किती करता. त्यांच्यापेक्षा जास्त.
मोठे असतात ना त्या ठेवायच्या. आहे ना त्या पण त्याला लगेच होतील ना. मग मजा नाही राहणार खेळायची. ओपन करायचं सोपं आहे पण लॉक नाही होत. करता येत नाही. झालं. ते ना असं बारीक आहे ना असं पण आपल्या 2 हाताची सवय आहे. आता आहे ना, ह्या बांगड्या आहेत ना, अशा दोन्ही करायच्या आणि याच्यावर पॉइंट ठेवायचा. हा राहिला पाहिजे. असं एवढं करायचं पटापट अर्धा मिनिटात जेवढं जेवढं हा कळलं ना? हा, तुम्ही करा आधी. एकाच हाताने का 2 होते? हा, आता एकाच हाताने करायला. कसं काय एका हाताने 2 हात? हे बघ. झालं. ते असं काय आहे? तिला काही न ते हा हे डाईस टाकायचा आणि हा, मग ती ते टिकली लावायची. पण बरं आहे ना, तुम्हाला नवीन नवीन सुचते. कशाला बघितले ते आणि कुठली गोष्ट करायची म्हणजे वेळ लागते. सुरुवातीला जड जाते या फास्ट या मागच्या वेळेस पण जिंकल्या होत्या माहिती का. तेच करते मी ना पुढच्या वेळेस पासून स्टेटसला ठेवते की हा हळदी कुंकाला गेम असणार आहे. काम कर मोबाईल एवढी नसते मोबाईल बघत बस. किती केलं तरी किती केलं बघा बघा. मग दुसरं खेळायचं का. थांबा दाखवते. खूप एकदम मग आता दिसत नाही काय काही. खेळत असणार आहे का हो? मग बघा की झालं. काय करायचं आम्ही निघू का ते. बघा ना त्यांचा गेम उद्या थांबा करते फोन तुम्हाला या उद्या. आताच करायचं ना तुम्ही. तर मला म्हणत होती इंद्रायणनगरवाल्यांना सांग एकाच दिवशी ठेवायला. मी त्यांना मला म्हणायचं नाही म्हणलं जा म्हणून तर मग मी आमचं 2 वाजतील. काय 4 पण वाजता त्यांचं कळालं का? ठीक आहे खेळा तुम्ही. किती मग तुम्हाला मिनिटं? दुसरं. शिव आता आता कुठे आहे? पिकॉनमध्येच आहे का? आता 3रं वर्ष आहे. तिकडे दुसरं हातच आहे ना. एकच हात आहे ना. हा मी काय म्हणणार होती माहिती का अर्ध्या हाताने. किती एक मिनिटं? ब्लॉगिंग साठी घेणार होती का आपलं याच्यासाठी. रोज खेळायला पाहिजे तेव्हा येते.
झालं. झालं झालं झालं. किती घातले? 4. नाही ना 5 झाल्या. अगं बाई बाई. अच्छा. हा मग आपला हात जातो साहेब. नाही मला काही हाताने जास्त जमतच नाही. एक नाही जमलंच मला हातामुळे जमतच नाही. जर करणार असेल तर हा ना, नाही जमत तर. आणि पान हे पान आवडतं तुम्हाला? यावेळीचं वेगळं आहे अहो. रसवणी ना वेगळंच हे केलं. पहिले कसं डब्यामध्ये यायचं ना, ते बंद केलं त्यांनी. पानवाल्याकडून ना नाही नाही जवळ ठेवा म्हणजे ना कॉईन राहतो, राहील, बसेल. अर्ध्या मिनिटात करायचं. अच्छा ओके मला हा. वाटलं पण नाही नाही. आता तुम्हाला जोडी नाहीये, नाहीतर मग ते हा, कसं दोघांचं. मजा येते. अरे. नाही अजून एक अशी जोडी. ओके त्याच्यावर. झालं. झालं. बऱ्यापैकी केलं तुम्ही, कोणाला जास्त जमलं नाही. आता किती एक 3 हा. झालं होतं ना. हा. आता हे जे आहे ते बांधणे आहे. याच्यात पिन ठेवणार मी आणि हे पिन आहे ना खाली. नाही हात नाही लावायचं. ते हात लागला जातो. लागला जर झाला आता मिनिट नाही 2 सेकंड राहिले. झालं. शांत हे काढले जरा ऍक्टिव्हिटी पण होतात ना छान वाटतं. ते खाणं आणि त्याच्यापेक्षा म्हणजे मी पहिले ठेवायची, पण मग ते बायका काय होतं की आता नाही खात, नंतर नाही खात. ते तर होतं. मग ते ना मी बंदच केलं. म्हटलं हे तरी हा. करूया आपण, म्हणजे याच्यात बायका एन्जॉय तरी करतात. नाही बरं थोडंसं चांगलं हसणं वेगळं खेळणं हा. पण होतं. पान आहे. कारण की मी पान आणि असं ठेवत नाही ना. बायका काय ते खात खात नाही ते त्याच्यामुळे. आणि फुल पण नाही ठेवत मी. हे कसं लगेच खाल्ल्या जातं. नाही काय होतं, प्रत्येकीच्या ठिकाणी असतं ना. तर मी काल मुद्दामून नाही ठेवले. या 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 हा, 4-5 जणी आलेल्या होत्या बघा तुम्ही. इथे खाली बसून फोटो काढले होते आपण. हो हो मला आठवतं. गौरीच्या वेळेस काढले होते. गौरीच्या वेळेस नाही नाही, हळदी कुंकाच्या वेळेस. वापरा पूजेचंच आहे सगळं. हो ना, नरस पूजेचंच असतं. अखंड सौभाग्य भव. आपण एक फोटो काढू. थोडं तर खा. चहा नाही करायचं, कॉफी करू का? नको जेवायचंय आज आणि संक्रांतीला चांगला आंबाबाई होतो आपण. तरी संक्रांत एकादशी असल्यामुळं हा तुम्हाला उपवास असणार ना. आणि ते उशिरा होतं त्यामुळे असं 3 नंतर. हा माझं तेच झालं ना. मी यांना बोलवलं, म्हटलं या मला उपवास सोडायचं.
मग पाया पडल्याशिवाय कुठं थांबा, तुम्हाला पण येते. आहे ना? मोगऱ्याचं खूप छान आहे, मी आणले बापरे, इतकी गर्दी तुफान त्या कधी दिवशी गेलत्या? मला सांग. नाही का, यांनी मला ते सांगितलं होतं. ते दुसऱ्या दिवशी वेळेस तर मी घरी केलं का? काय हो? नाही विकत घरी का हो, कुठं करता? गिफ्ट घरचंय वाटतं. नाही घरचं काही बाहेर दुकानात मग. बघा ना, आवडेल तुम्हाला. पाठवू द्या. बघा की उघडून. मग त्याला करा की ऑफर. छान दिले गणपती बाप्पाच्या. छान तेच सुंदर दिलं. आणि आपण ऍप्लिकेशन करते. ते आणायच्या ह्याच्यात घाई गडबड झाले. त्याच्यामध्ये नाही असं नाही, तिळगुळ घ्या, गोड गोड. ते तिळगुळ आणायच्या ह्याच्यात राहून गेलं द्यायचं. बघितली का? आ? आपण तोंडात घालून पण हा चालू. हो चालू चालू आहे. खायचं नाही ते आता. जे लोक येणार आहेत त्यांना नाही, पप्पाने नाही सांगितले नको आहे ना, अजून एक game आहे ना. ज्या सगळं बघून ये काय काय ठेवलंय कुठे कुठे पण ते यावेळेस gift नाही ठेवलं. कशी डान्स करते. हा ना, मी पण तेच सांगते. आवडलं की नाही हे बघते व्हिडिओ तेव्हा झालं का? झालं. झाला. पण नाही झाले. दोनच झाले. चार तरी केले. रिवा आता एक दुसरा. मी करते रिवा रिवा सांगा बघ हे दोन्ही बांगड्या. अरे एकच हातात नाही, हे पण बस अच्छा फोन मध्ये व्हिडिओ कर रे श्रीपाद. ठेवायचा त्याच्यावर. तुम्ही जो व्हिडिओ केला काहीतरी केलं होतं ना येताना. म्हणून येताना काय केलं होतं? एवढं अवघड. काय केलं होतं? हे बघ. Try करा. म्हणून काय केलेलं आठवतंय तिला आता. काय म्हणत होती का प्रणिता? उडा उडा झालं? उडा काहीतरी. चालू केलं का? हो करा करा. उड उड काहीतरी. जवळ जवळ घ्या ना. काय करायचं? कॉईनचं माप बघायचं ना किती आहे. अरे यार. आई. एक मिनिट दे मला. किती पण थांब इकडे. इकडे तरी. अगं ती खाली खाली रुतवायला गेल्या. एक पडला दुसरा. ऐक ना. नानी तू इथे जाऊन कशी बसली म्हणाली. नानी इथे कसं जाऊन बसली. काय माहिती बघावं लागल. नानीला विचार. हे पण किती छान आहे. हे घरातले का? घरातले सगळे संपले. हे खाते का? ती कशी खाते. पाणी दे, पाणी नको खाऊ. नको खाऊ पोट हं. दुखतं. हे काय करते आणि ऍक्शन काय करते? उलटी खाते खायला ना. किती दिलं? डान्स करते खाता खाता. त्याच्यापेक्षा हे वाईट नाही ना. झाले 3 झाले. 1 मिनिट घेतला आपण. आता आता हे आता हे मग काय तर? मला नाही यावेळेस खरं जमलंच नाही. ती खेळते बघ. बंद होतं पुन्हा. ती खेळते. त्याच्यामुळे तू खेळते का. बेटा हे खेळते हो म्हण नाही तर नाही म्हण. हा? तगडे. खेळ खेळ. मोगरा हे. ते 2 लाव असे जवळ जवळ लाव. जाऊन दे तिला, लावून दे ना कसे पण. लाव लाव लाव. तिकडे होतंय का नाही ते बघ. अरे हा ना. 2 झाले. गिफ्ट द्या आता. हे किती झाले? किती झाले? 5 झाले. त्यांना गिफ्ट दिले आता
पेंडिंग नाही म्हणा त्यांची गिफ्ट गिफ्ट दिले त्यांना बरं. ए बास ना एवढं ओय. चिकट लावून ती बघते त्याने खाल्लं तर दादाला रागू ना नाही. खाल्लं त्याने दादाला रागू ना नाही रागू ना बेटा आपल्याकडे पाहुणे येणार आहे, त्यांना ठेवायचंय रिवान पण आणि दादा पण दोघांनी पण. हो मामा आहे तो. तुला ना ही शोधते काहीतरी. बोला काय मिळतंय तिथे हत्ती पण आहे किती छान. ते घेतल्या खडूस आहे. मला हे बस बस एकच. खाली नको सांगितलं ना मी आता. त्या ती दे दे. भरून ठेवतेस त्या ताटलीत ते पडलेलं ते नानीला काय अजून करते game गं? खेळायला game खेळते? जायचंय. एक एक भरून ठेव बेटा. तू खेळते का गेम बघती करते. दे हळू एक एक दे ना अजून आणतो काय आहे नानीला विचारना काय आहे? बघ बरं तू उघडून बघ बरं ती गेली होती उघडून उडायला. बघ बरं आणि ते इथं तिथं एक आहे. ते उघडून बघ बरं नाही तू उघडून बघ घरी गेल्यावर घरी गेल्यावर बॉटल छान आहे. त्याच्यासाठी नाही हा, आणली. पण आपण चिटकवू शकतो असं फ्रीज. हा मॅग्नेट. कोण राहिलं विचार करायला इथे या आणि ते बॉटल पण ते दुसरं दिलं असं कटोरी सारखं होतं 2 प्रकार आणले होते मी. हे मस्तच आहे एकदम छान. काय काय करतात ते.